3 वर्ष झालीत लग्नाला. हा काळ कसा गेला कळलेच नाही. पण ह्या 3 वर्षात आमचे प्रेम मात्र कमी व्हायचे सोडून आणखी वाढले. दीप्ती एकटी गालात हसत विचारात असते. ती तिच्याच विचारात असते आणि शिवा अंघोळ करून बाहेर येतो. दाराचा आवाज येताच दीप्ती तिकडे बघते. शिवा केवळ टॉवेल गुंडाळून बाहेर आला असतो. जरावेळ दीप्ती त्याच्याकडे बघत असते. आधी असलेले सिक्स पॅक आता नसतात पण तरीही तो तिला तेवढाच आकर्षित वाटत असतो. डोक्यावर नवीन आलेले केस आधी सारखे दाट नसलेत तरीही हळूहळू ते पण येत असतात. ट्रीटमेंटनंतर त्याला डॉक्टरांनी काही गोळ्या वर्षभरासाठी सुरू ठेवायला सांगितले असल्याने त्याचे केस जरा विरळच असतात. त्यामुळेच त्याचा गोरा रंग पण जरा मावळला असतो. पण त्याच्या चेहऱ्याचे तेज कमी झाले नसते. शिवा त्याचे आवरत असताना एक नजर दीप्तीकडे बघतो. ती आताही त्याला तशीच बघत असते. दीक्षित मॅडम काय विचार सुरू आहेत? शिवा जरा हसून म्हणतो. आताही तेवढेच हँडसम दिसता जसे आधी दिसायचे. दीप्ती त्याच्याकडे बघून खट्याळ हसत म्हणते. कशाला खोटं बोलताय दीप्ती? आधी सारखं काहीच राहिले नाही माझे शरीर. शिवा गालात हसून तर म्हणतो पण जरा नाराज असतो. सिक्स पॅक आणि गोरा रंग नाही म्हणून काही फरक पडत नाही. तुमचे डोळे आताही तसेच आहेत जसे आधी होते. तुमचा स्वभाव आताही तसाच आहे आणि मुख्य म्हणजे तुमचं हृदय तेच आहे. मग एवढं सगळं आधी सारखं असताना तुम्ही हँडसम कसे नाही असणार? दीप्ती बोलत बोलत बेडवरून खाली उतरून त्याच्याकडे येते. शिवा केवळ गालात हसून तिचे ऐकत असतो. दीप्ती त्याच्याजवळ येताच शिवा तिला कमरेला पकडून जवळ ओढतो. तुम्ही हे छान छान बोलता ना तर मला तुमचा खूप लाड करावासा वाटतो. शिवा तिला मानेला धरून जवळ घेऊन म्हणतो. बोट दिले की? दीप्ती बोलत असते. ओठ धरायचं शिवा अस म्हणून आणखी तिला जवळ ओढतो. काही वेळाने दीप्ती बळजबरी त्याला दूर करते. निर्लज दीप्ती लाजून म्हणत त्याला दूर ढकलते. किती दिवसांनी ऐकले हे? एकदा पुन्हा म्हणा प्लीज. शिवा मिश्किल हसत म्हणतो. निर्लज दीप्ती त्याला गालावर एक हलकी ठेवून देत हसून म्हणते. दिवस छान जाणार आज माझा. शिवा तिच्या दोन्ही खांद्यावर हात ठेवून तिच्या डोळ्यांत बघत म्हणतो. आणि माझा दिवस खूप आळसलेला जाणार आहे. मला खूप झोप येत आहे. दीप्ती जरा आळस देत म्हणते. आराम करा तुम्ही. आता तसेही काहीच काम नाही. मी सूर्याला सांगतो तो खायचं बघणार. शिवा प्रेमाने म्हणतो. बायकोला बिघडवू नका बर. वाया गेली तर पुढे तुम्हालाच त्रास होणार. दीप्ती जरा गंभीर होऊन म्हणते. मला बिघडलेली बायकोच हवी होती पण मिळाली साधी सरळ तर काय करू म्हणून ह्या साध्या सरळ बायकोला बिघडवणार मी आता. शिवा पण गंभीर होऊन म्हणतो. दोघेही एकमेकांना बघतात आणि खळखळून हसायला लागतात. खूप आळशी झाली ना मी? दीप्ती शांत होत म्हणते. अचानक शिवा पण शांत होत मान खाली करतो. ड्युटी होती तर रुटीनमध्ये शिस्त पण होती. 1 वर्षापासून घरी आहात म्हणून सवय मोडली ना? शिवा जरासा नाराज होऊन म्हणतो. दीप्ती त्याचा चेहरा वर करून त्याच्या गळ्यात हात गुंफून जवळ येते. काय तेच ते? किती दिवस असे स्वतःला दोष देत राहणार तुम्ही? मी स्वखुशीने निवृत्ती घेतली आहे. त्यात तुमचा दोष नाही आणि खर सांगू तर मला आवडत आज तुमच्याजवळ राहायला, तुमचे रोमॅन्टिक ऐकायला आणि तुमच्या डोळ्यात हरवायला सुद्धा. शेवटचं म्हणून दीप्ती खरंच त्याच्या डोळ्यात हरवते. तिला अस बघून शिवा हसून देत तिच्या नाकावर नाक घासत तिला भानावर आणतो. मला खूप भूक लागली आहे. काही खायला मिळेल? शिवा लहान चेहरा करून म्हणतो. लगेच करते अस म्हणून दीप्ती त्याच्या दूर होत आवरायला जात असते. शिवा तिला हाताला धरून थांबवतो. दीप्ती वळून त्याच्याकडे बघते. काही बोलायचं आहे? दीप्तीने अस म्हटल्यावर शिवा मान हलवून नाही म्हणत तिच्याजवळ येतो आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवून दूर होतो. दीप्ती गालात हसून देत त्याला वेडे म्हणून आवरायला बाथरूममध्ये जाते. शिवा पण साईटवर जायला तयार होतो. दीप्ती पटकन आवरून खाली येते आणि किचनमध्ये येऊन कामाला लागते. रात्री साईटवरून यायला उशीर झाला असल्याने सूर्या आताही झोपलेला असतो. आज सूर्या काही लवकर उगवणार नाही वाटत. दीप्ती त्याला आठवून जरा हसून म्हणते. त्यानंतर नाश्त्याची तयारी करायला घेते. शिवा पण काही वेळात आवरून खाली येतो. आज सूर्या उठला नाही का? शिवा किचनमध्ये इकडे तिकडे बघत दीप्तीला विचारतो. नाही, दमले असतील ते. झोपू द्या. झोप झाली की उठतील. दीप्ती तिचे काम करत म्हणते. बर. शिवा अस म्हणून काहीतरी विचार करत तिच्याकडे बघत असतो. मग हळूहळू तिच्याकडे येत तिच्या मागे उभा राहतो. दीप्तीला कळले असते
ती गालात हसून देत तीच काम करत असते. शिवा अगदी हळूच तिला मागून मिठीत घेतो आणि इकडे सूर्या आळस देत किचनमध्ये येतो. गुड मॉर्निंग वहिनी, सूर्या आळस देत म्हणतो. त्याचा आवाज येताच शिवा दचकून दीप्तीपासून दूर होतो. सुदैवाने सूर्याचे डोळे बंद होते म्हणून त्याने काहीच बघितले नसते. शिवाची प्रतिक्रिया बघून दीप्ती हसायला लागते. शिवा मात्र जरा सूर्याकडे रागात बघत असतो. सूर्या नीट डोळे उघडून समोर बघतो. अरे भाई, तुम्ही पण आहात इथे. गुड मॉर्निंग, सूर्या शिवाकडे बघून म्हणतो. व्हेरी गुड मॉर्निंग सूर्या, शिवा दातावर दात घासत पण गालात हसून म्हणतो. आता मी काय केलं, त्याला रागात बघून सूर्या चाचरत म्हणतो. काही नाही, त्यांची झोप नाही झाली आहे ना म्हणून जरा चिडचिड होत आहे त्यांची. दीप्ती लगेच विषय सांभाळत म्हणते. त्यावर सूर्या कसातरी हसून मान हलवून हो म्हणतो. शिवा मात्र त्याला जरा रागात बघत तिथे असलेल्या टेबल वर बसतो. आता बस ना लवकर, आपल्याला साईटवर पण जायचं आहे, शिवाने अस म्हटल्यावर सूर्या घाईत त्याच्याजवळ येऊन बाजूला बसतो. काही वेळाने दीप्ती दोघांनाही नाश्ता देते. दोघेही ते खाऊन साईटवर निघतात. शिवा दीप्तीला बाय करायला तिच्या जवळ येत असतो. दीप्ती किचन आवरत असते. सूर्या मात्र आताही तिथेच असतो. मागे फिर, शिवा हळूच सूर्याला म्हणतो. शिवाने अस म्हटल्यावर सूर्या जरा गोंधळून त्याच्याकडे बघत असतो. मागे वळ, शिवा डोळे मोठे करून म्हणतो. सूर्या त्याला घाबरून लगेच मागे वळतो. शिवा दीप्तीजवळ येतो. हळूच तिला स्वतःकडे वळवून तिच्या गालावर ओठ टेकवतो. बाय, शिवा तिच्या दूर होत म्हणतो. दीप्ती भारावून त्याला बघत असते. मग तशीच एक नजर सूर्याकडे बघते. त्याला दुसरीकडे बघताना बघून ती ओठांवर हात ठेवून हसून देते. मानल तुम्हाला दीक्षित साहेब, दीप्ती शिवाला हात जोडून म्हणते. शिवा स्टाईल मारत तिथून निघतो. मग सूर्या जवळ येऊन त्याला खांद्यावर हात ठेवून चल म्हणतो.